नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत शापूच्या भाजीच्या वड्या। आपण खूप प्रकारच्या वड्या खाल्ल्या आहेत, जसं की मेथीची, पालकची, आळू वडी। कधी तुम्ही ही शापूची वडी खाल्ली नसेल तर चला आज मी तुम्हाला शापूची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। एक जोडी शापू घेऊन शापूला साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे। भाजीला बारीक कापून घ्यायचं आहे। थोडी थोडी भाजी घेऊन भाजीला असं बारीक कापून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे भाजीला बारीक कापून घेतलेला आहे। एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे 1 वाटी बेसन। बेसनामध्ये टाकायचं आहे अर्धा चमच ओवा, 1 चमच तीळ, लसण, अद्रक आणि हिरवी मिरचीला ठेचून घेतलेला आहे हे टाकायचं आहे 1 चमच। अर्धा चमच टाकायचा आहे चिली फ्लेक्स। जास्त तिखट आवडत नसेल तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमच जिरे, अर्धा चमच धने पावडर, चवीनुसार मीठ, हळद आणि अर्धा चमच टाकायचा आहे गरम मसाला, हिरवी कोथिंबीर आणि टाकायची ही बारीक चिरलेली भाजी। एक चमच टाकायचा आहे दही, 1 चमच तेल। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर बॅटर मळून घ्यायचं आहे। तर हे बॅटर तयार आहे। तर इथे घेतलेला एक ग्लासला आतमध्ये तेल लावून घ्यायचं। तर हे जे बॅटर आहे हे टाकायचं आहे ग्लासमध्ये। अशा प्रकारे ह्या ग्लासमध्ये हे बॅटर टाकलेलं आहे। दुसऱ्या ग्लासमध्ये पण टाकूया। कढाईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ठेवली आहे एक जाळी। तर हे ग्लास ठेवायचे आहेत जाळीवर। याला कव्हर करून 15 मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे। तर वड्यांना स्टीम करून 15 मिनिट झालेले आहेत आणि मी अशा वाट्या त्याच्यावर झाकण ठेवल्या होत्या। तर बघा एक छान स्टीम झालेला आहे। चाकू एकदम क्लीन आलेला आहे। तर आता एक ग्लासला खाली घेऊया आणि ग्लासाला थंड करून घेऊया। हे ग्लास थंड झालेले आहेत। ते पहिले चाकूने याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत। तर बघा छान असं ग्लास मधून निघलेला आहे आणि छान स्टीम पण झालेला आहे। आता याला पीसेस मध्ये कापून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे वड्याला कापून घ्यायचं। तर बघा खूप छान वड्या झालेल्या आहेत। तर या वड्यांना घ्यायचे फ्राय करून। तर या वड्यांना डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता। तर छान खुसखुशीत अशी वडी ही फ्राय झालेली आहे। तर बघा देवी और सज्जनो, खूप छान वड्या झालेल्या आहेत, एकदम खुसखुशीत अशा। आणि बघा खूप छान एकदम क्रिस्पी आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे शापूचा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।